जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांच्या नेतृत्वात नागपुरातील व्हेरायटी चौकात वेगळा विदर्भ व्हावा याकरिता बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। त्यावेळी ते म्हणाले, हिवाळी अधिवेशनात अनेकांच्या समस्यावर सरकारने लक्ष दिले नाही, हे सरकार लक्षपूर्वक काम करत नाही, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला। येणाऱ्या 22 तारखेला होणारा मोर्चा हा मोठ्या प्रमाणात काढू असं त्यांनी सांगितलं। ते समोर काय बोलले पाहूयात। मी अरुण केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आम्ही या अधिवेशनात 16 तारखेला आमचं आंदोलन होणार होतं, पण यांनी 14-15 तारखेलाच आपली धोपटी बेलनं उचलल्यामुळे ते आंदोलन आम्ही आता 22 फेब्रुवारीला करण्याचे ठरवले आहे। या आंदोलनात करोडो रुपये लावून सरकार इथे अधिवेशन भरवते, परंतु कोणत्याही जनतेचा कोणतंही काम करत नाही। विदर्भाचं काम तर कोणतंच केलेलं नाही। कोणी जर दाखवून दिलं तर आम्ही त्यांचे आभारी राहू। अशा प्रकारच्या या वातावरणात करोडो रुपयाचा खर्च होतो। नागपूर शहरातले जे रहिवासी आहे त्यांना त्रास होतो, त्यांना चौकीमध्ये राहते। रात्रभर येणारे आंदोलनकारी बिचारे यशवंत स्टेडियममध्ये कोंडल्या जातात, तिथेच कोंडतात आणि तिथून मग इकडे 0 माईलवर बोलावतात। हा गैरप्रकार आहे। आता याच्यात नागपूर करार झाला होता, त्या नागपूर करारामध्ये 6 हप्त्याचं अधिवेशन ठरलं होतं। याच्यात 12 त्या काळच्या 1960च्या काळच्या 12 मंत्र्यांनी सही केली। तुम्हाला माहिती आहे, कोर्टात जर करार भंग केला तर त्याच्यावर फौजदारी दावा होतो। तर या महाराष्ट्र शासनावर सुद्धा फौजदारी दावा झाला पाहिजे। 6 हप्त्याचं अधिवेशन 3 हप्त्यावर घेतलं आणि 3 हप्त्याचं 5 दिवसावर घेतलं आणि आज त्या धोपटी बेलनं घेऊन आपापल्या गावाला गेले। आता या अशा प्रसंगी जर असे वातावरण होत गेले तर आंदोलनकर्त्यांनी काय करावं? आंदोलनकर्त्यावर प्रेशर असते, त्यांनी आंदोलनकर्ते आणले, त्याचा खर्च असतो। सगळाच काही खर्च कार्यकर्ते करत नाही, पण तो खर्चही असतो। आणि अशा प्रकारे जर आंदोलनकर्त्यांना चिरडल्या गेले तर पुढे चालून लोकशाही भंग होईल आणि इथे हुकुमशाही होईल, संविधानाचा भंग होईल। म्हणून या शासनावर यांच्यावर दावा केला पाहिजे, यांना शिक्षा दिली पाहिजे, कोर्टाने शिक्षा दिली पाहिजे की हे अधिवेशन तुम्ही कमी का घेतात। तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार का? आम्ही गेलेलो आहोत, पण कोर्टाने आम्हाला आमच्याकडून न्याय दिला नाही। त्यांनी ते प्रकरण फाईल करून ठेवलं, कोणाचा न्याय दिला नाही। तर काही कारण असतात, समजा एखादा मोठा नेता जर मेला समजा, तर त्या दिवशी ते स्थगित करण्यात येते। असे काहीच कारण झालेले नाही। या आंदोलनकाऱ्यांना भेटायला कन्सल्टिंग मिनिस्टर आला नाही। इथे वन विभाग यांनी पुण्यात नेलं, वन विभागाचं कार्यालय नागपूरमधून नेलं। तर आम्ही म्हटलं की वन विभागाच्या मंत्र्याला आम्हाला भेटायचं आहे, तर त्यांनी त्यांचा PA पाठवला। आता हे PA जर राजकारण करत असेल, पण ते काही जनतेने निवडून दिलेले नसतात, तर त्याच्यावर आमचा प्रेशर होऊ शकत नाही। आणि पोलिसांची दडपणशाही इतकी वाढलेली आहे की आंदोलनकर्त्यांना ते दाबून देतात, आंदोलनकर्ते भीतात, ते लाठीचार्ज होईल, काय होईल बा म्हणून ते घाबरतात। आता पुढलं पाऊल काय राहणार आहे? आमचं पुढलं पाऊल वेगळं विदर्भ म्हणजे 100 बिमारी की एक दवा, ती म्हणजे वेगळं विदर्भ राज्य। आणि 22 फेब्रुवारीला आमचं खूप मोठा मोर्चा निघणार आहे आणि लॉंग मार्च निघेल। तो लॉंग मार्चमध्ये आम्ही आमच्या भूमिका घेऊ आणि पुढचे आमचे आंदोलन जे आहे ते आमचे मोठ्या प्रमाणात राहतील। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोदडेची रिपोर्ट, नागपूर।